भारतीय जनता पार्टीच्या वतीने अलिबाग येथे काल पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला स्थानिक महिला वर्गाकडून उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद लाभला। या उपक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याची, त्यांच्या कुशल प्रशासकीय नेतृत्वाची आणि त्यागमय जीवनाच्या वारसाची उजळणी करण्यात आली। समाजहितासाठी त्यांनी केलेले कार्य आजही मार्गदर्शक ठरत असून अशा महान स्त्री शक्तीचा गौरव करण्यात भारतीय जनता पार्टीला अभिमान वाटतो। मेळाव्यातून अहिल्यादेवींचे विचार आणि मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला। या कार्यक्रमाला भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांतजी पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष खासदार धैर्यशील दादा पाटील, माजी आमदार पंडित शेठ पाटील, आस्वाद पाटील, भावनाताई पाटील, सतीश धारप, महेश मोहिते, वैकुंठ शेठ पाटील, प्रियदर्शनी पाटील, गीताताई पार्लेचा महिला मोर्चा अध्यक्षा मंजुषा कृदेमोती, हेमा मानकर, वैशाली मापारा, यशोधरा गोडबोले तसेच अन्य अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून अशा उपक्रमांच्या माध्यमातून भाजप महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दी जयंतीचं वर्ष आम्ही सगळेजण साकारतोय। देशाच्या कानाकोपऱ्यात या निमित्त अनेक कार्यक्रमांची मालिका तर सुरू आहेच, पण अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्राच्या कन्या असल्यामुळे प्रत्येकाच्या मनात त्यांच्याविषयी असलेले आकर्षण आणि आदर्श हा एक वेगळ्या स्वरूपाचा आहे। आणि त्यामुळे आज महाराष्ट्राच्या चौंडीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक भव्य दिव्य कार्यक्रम तर साकारला गेलाच, पण त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या अलिबाग तालुक्यातल्या या एका भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊ शकलो। आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो। आदरणीय आमच्या नेत्या चित्राताई पाटील असतील, महिला मोर्चाच्या आमच्या अध्यक्षा सन्माननीय मंजुषाताई असतील, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष धैर्यशील पाटीलजी असतील, पंडित शेठ पाटीलजी असतील, आस्वाद पाटीलजी असतील, खरं तर सर्वांचीच नावं घ्यावी लागतील। प्रत्येकाने हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि जी काही उपस्थिती मातृशक्तीची होती, खऱ्या अर्थानं या सगळ्यांनी अहिल्यादेवी होळकर त्या समजून घेऊन त्या स्वतःमध्ये आत्मसात करणं आणि समाजापर्यंत त्यांना घेऊन जाणं हा प्रयत्न ह्या कार्यक्रमातनं हे ध्येय अपेक्षित होतं। आणि म्हणून महाराष्ट्रात 2000 पेक्षा जास्त कार्यक्रम गेल्या 10 दिवसामध्ये आम्ही साकारलेले आहेत। अलिबागचा आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग होता। महिला संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या विषयात आम्ही सगळ्यांनी संवाद केला आणि अहिल्यादेवींचं कर्तृत्व, नेतृत्व, विचार पद्धती, कार्यपद्धती ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये हे 300वे वर्ष जरी आज संपत असलं तरी अनेक पुढची हजारो वर्ष त्यांचं हे कार्य सूर्याप्रमाणे तळपत राहो ही सगळी जबाबदारी आमच्या युवा पिढीला घ्यावी लागणार आहे। भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हे कार्य घेऊन पुढे जाईल हीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खात्री करतो। आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकरांची त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे हा महिला मेळावा घेण्यात आलेला होता। अतिशय चांगल्या प्रकारे हा महिला मोर्चाच्या ज्या अध्यक्ष आहेत आदरणीय मंजुषा कृदेमोती मॅडम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व सेलच्या सहकार्याने हा सोहळा साजरा करण्यात आला आणि त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या ज्या सदस्य आहेत त्या ह्या महिला मेळाव्याला उपस्थित होता। एकंदरीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जीवनमान अतिशय कर्तव्यदक्ष आणि अतिशय न्यायप्रिय, प्रजाहित दक्ष आणि आजन्म कार्य करणाऱ्या अशा हे व्यक्तिमत्व जे होतं त्यांच्यासाठी म्हणून हा संवाद साधण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून त्यांचं समाजकार्य संपूर्ण नवीन पिढीला एक प्रेरणा देणारं असेल ह्या अनुषंगाने हा कार्यक्रम घेतला गेलेला होता। त्याचप्रमाणे ह्या कार्यक्रमामध्ये अहिल्याबाई होळकरांना ट्रिब्यूट म्हणून ज्या पंचक्रोशीतली त्यांच्या गुणांप्रमाणेच कार्यरत असलेल्या ज्या काही 3 महिला होत्या तर त्यांना सुद्धा ह्या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं। एक धनुर्विद्या प्रावीण्य असलेली म्हणून जी वर्तक होती तिला एक दिलं। त्याचप्रमाणे जेधे मॅडम आहेत त्या सामाजिक कार्यामध्ये अतिशय अग्रगण्य आहेत आणि एक तृप्ती म्हात्रे म्हणून आहेत की ज्या आरोग्य सेवेसाठी म्हणून
खूप तत्पर असतात. अशा 3 महिलांना अहिल्या होळकर पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.